सकाळ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर नेटवर्कचं बिगुल वाजलेलं आहे। आज निवडणुकीचा दिवस आहे। सध्या आम्ही आलेलो आहोत मुंबईतल्या नावाजलेल्या रुईया महाविद्यालयात। या महाविद्यालयात आता निवडणूक सुरू झालेली आहे। माझ्यासोबत आता उमेदवार पण आहे आणि रुईया महाविद्यालयाची जीएस लक्ष्मी सुद्धा आहे। सगळ्यात पहिला आपण लक्ष्मीकडे जाऊया। लक्ष्मी, कशा प्रकारे ही जी मुलं आहेत तुमच्या कॉलेजमधली या निवडणुकीला सामोरं जातात, मतदान करतायत? बेसिकली आता हा जे नवीन त्यांच्यासाठी पण हे नवीन एक्सपोजर आहे, कारण आता आपल्याला माहिती आहे युनिव्हर्सिटीकडनं आता ते परमिशन नाहीये, आपण आता ग्रेड्स वरती करतोय। तर हा जे आहे हा नवीन एक्सपोजर त्यांच्यासाठी हे बरोबर आहे। म्हणजे त्यांना पण आता ओरिजिनली इलेक्शन्स कसं होतं, काय होतं हे त्यांना पण आता कळलंय आणि आय थिंक इट इज अ गुड ऑपॉर्च्युनिटी की ते लोक शिकणार यापुढे आणि मग असं ऑपॉर्च्युनिटीज पुढे येत राहील। तुषार, लक्ष्मीने सांगितलं की एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे विद्यार्थ्यांसाठी। तू स्वतःही निवडणूक रुईया महाविद्यालयातून लढवतोस, यंगच्या निवडणुकीत तू उभा राहिलेला आहेस। काय वाटतं, निवडून आल्यावर पहिल्या प्रायोरिटीवर काय काय करशील? प्रथम म्हणजे ही चांगली ऑपॉर्च्युनिटी आहेच, मी तर मानतो चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे। प्रथम तर मी म्हणजे रुईया कॉलेजचे जे विद्यार्थी आहेत त्यांचे काय म्हणजे प्रश्न असतील ते मी सर्वप्रथम सोडवण्याचा प्रयत्न करेन। पाहिलं की लक्ष्मीने काय म्हटलेलं आहे, तुषारने काय म्हटलेलं आहे आणि निवडणुकीला सुरुवात झालेली आहे। रुईया महाविद्यालयातले जे विद्यार्थी आहेत ते आपल्या मतदानाचा हक्क बजावतात आहे, ईनला ते सपोर्ट करतात आहे आणि या माध्यमातून एक नवीन गोष्ट समोर येईल, काहीतरी नवीन बदल होईल अशी आशा सगळेच करतात आहे। रुईया महाविद्यालयातून कॅमेरामॅन पाचेंद्र कुमार टेंबरेसह महेश बागल, साम टीव्ही, मुंबई।